नमस्कार, मी सौ दीपा दिलीप सरोडकर. आता आपण आहे कणकवली शहराचे शहर विकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार तेजस राणे यांच्यासोबत. नमस्ते सर. नमस्कार, मी तेजस दत्तात्रय राणे, शहर विकास आघाडीकडून प्रभाग 1 मध्ये मी निवडणूक लढवत आहे. माझ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्री संदेशजी पारकर आणि मी स्वतः तेजस राणे या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे. आमची निशाणी आहे नारळ. आज प्रचाराचा कालपासून आम्ही निशाणी भेटल्यापासून ती आम्ही प्रचाराला सुरुवात केली आहे. असा लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांना भेटतोय. त्यामुळे आमचा विजय हा निश्चितच आहे. पॅनल टू पॅनल मतदान होणार आणि आमचा पूर्ण पॅनल बहुमताने निवडून येईल ही आम्हाला मतदारांकडून घ्यावी आहे. मी या प्रभागात लहानाचा मोठा झालो. मला इथल्या समस्या मी जवळून पाहतोय. गेली 10 वर्ष मी या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मी अग्रेसर आहे. त्यामुळे मला लोक जवळून ओळखतात. इथला स्थानिक असल्यामुळे मी लोकांच्या सुखदुःखात कायम अग्रेसर असतो, कायम पुढे असतो. लोकांनी मला स्वतःहून सांगितलंय, तू यावेळी निवडणुकीला उभा राहा, आमचा तुला आशीर्वाद आहे. तसेच राहिलेले गेली 15 वर्ष या प्रभागात आमचा भाग ग्रामीण आहे. ग्रामीण भागात अजिबात विकास अजिबात झाला नाहीये. तो विकास करायची मला संधी यावेळी लोकांनी देतो बोलले. त्या मला अशी गावी आहे. मला 100% मी निवडून येणार. आमचं पॅनल पण नगराध्यक्ष पण बहुमताने निवडून येतील हे मी मला सगळ्यांना द्यावी देतो. नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुमचं विजन काय असेल? निवडणुकी आधी फक्त 10 दिवस दिसणार नव्हे, 10 वर्ष प्रभागात सतत लोकांच्या सुखदुःखात दिसणारा उमेदवार निवडून द्या असं आवाहन मी जनतेला करत आहे. ग्रामीण भागाचा मुख्य विकास आणि जी नळ योजना पाणी योजना तिकडे भेटत नाही, स्लो पाणी भेटतं ते आधी लाईन पाईपलाईन पूर्ण बदलून टाकायची. आणि छोट्या छोट्या वाट्या आहेत. आता बघायचं ग्रामीण भागातून आम्ही जाताना पूर्ण चिखल आहे. ती म्हणजे ती वाट झाली नाही, ती एक करणार आहे. प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल? की हेच की मी एक तुमच्या समोरचा एक होतपूर्व करणारा पोरगा आहे. तुम्ही मला बहुमताने निवडून द्या. मी स्वतः त्याच्यात दत्तात्रय राणे प्रभाग 1 मधून नारळ या चिन्हावर लढत आहे. तसेच आमचे नगराध्यक्ष उमेदवार श्री संदेशजी पारकर हे पण नारळ या निशाणीवर आज निवडणूक लढत आहेत. मतदारांना माझं आव्हान आहे की त्यांनी आम्हाला भरघोस मताने निवडून द्यावे अशी विनंती करत आहे.